Hello guys, welcome to my YouTube channel Fresh Feast Fables. कारले कडू असल्यामुळे कोणालाच आवडत नाही, परंतु आपण आज अशा पद्धतीने कारले बनवणार आहोत की न खाणारेही आवडीने परत परत खातील. आज आपण गोड तिखट कारले बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. 3 मोठे कांदे, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, टोमॅटो, लसणाची पाकळी आणि कारले घेतलेले आहेत. कारले चांगले चिरून घ्यावे आणि त्यामधल्या बिया काढून घ्याव्यात. एक एक करून अशा पद्धतीने सर्व कारले साफ करून घ्यावेत. आता साफ केलेल्या कारल्यांमध्ये थोडेसे मीठ चोळावे, जेणेकरून त्याचा कडूपणा निघून जातो. कारले कडू होत नाही. आता गॅसवरती एका कढईमध्ये थोडे पाणी टाकून त्यामध्ये ही कारले शिजवायला ठेवावीत. बघा, अशा प्रकारे आपल्याला मीठ लावायचे आहे. मिक्सरमध्ये भाजलेले शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या दळून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे खोबरेही किसून थोडे दळून घ्यायचे आहे. हे मिश्रण दळून झाल्यानंतर त्या मिश्रणामध्ये चवीपुरते मीठ, हळद, लाल तिखट आणि आपला घरगुती मसाला टाकायचा आहे. हा मी इथे घरगुती मसाला वापरलेला आहे. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. बघा, अशा प्रकारे मिश्रण तयार करायचे आहे. कारले आपले चांगले वाफवले गेलेले आहेत. ते एका कंटेनरमध्ये काढून घ्यायचे आहे. कारले चांगले धुवून घ्यावे. एका कढईमध्ये तेल टाकून चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला चांगला नरम करून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडे चवीपुरतं मीठ, हळद आणि लाल तिखट टाकायचे आहे. आवडीनुसार गूळ टाकायचा. आता आपण ते तयार केलेले मिश्रण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि चांगले एकजीव करून असे परतवून घ्यायचे आहे. आता ते कारले आपण त्या मिश्रणामध्ये भरून घ्यायचे आहे.
आता हे चांगले एकजीव करून परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून हे संपूर्ण मिश्रण ते कारल्यामध्ये चांगले भरले जाईल आणि संपूर्ण कारले मसाल्याचे होईल. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि एकजीव चांगले परतवून घ्यायचे आहे. आपले गोड तिखट कारले तयार आहेत. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.